सह्याद्री स्पोर्ट क्लब बेरेवाडी क्रिकेट संघाची मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने पहा, टॉस जिंकला श्रीगणेशा वडगाव क्रिकेट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे आणि बॅटिंगसाठी बेरेवाडी क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. ऑफिशियल आपण जर झेल घेत असेल तर तुमच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रकाश करण्यात आलेलं आहे. पहा, त्या दिवस एक दिनेश आला नाही म्हणून 4 चेंडूची पॅनल्टी, सॉरी 6 धावा की 4 चेंडू अकाल बंद झाली होती तिथे. चला मॅचकडे वळत आहोत मित्रांनो. खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडवरती सनी, नॉन स्ट्राईक एंडवरती नंदू, तर गोलंदाजी मार्कवरती रवी षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी तयार होईल. पहिलं षटक हाताळण्यासाठी रवी आहे आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज जो आपण पाहणार आहोत सनी. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला गॅप मध्ये ढकललेला आहे. बघता बघता चेंडू सीमा रेषा क्लिअर आलेले आहेत. धाबा 4. सांभाळून बघा, मैदान ओलसर झालेलं आहे त्यामुळे स्वतःची काळजीही घ्या. चार धाबा सनीच्या बॅटमधून आलेल्या आहेत. संघाचं खातं येते या 4 धाब्यानं खुलं झालेलं आहे. गोलंदाज यावेळेस देखील फटका हवेत आहे. विकेट किपर बॉल खाली तयार आहे. चुका नाही. अखेर सनीला लगेच दुसऱ्या बॉल वरती इथे मैदान सोडावं लागलेलं आहे. आलेले आहे विकेट. फलंदाज इथे होईल बाद. सोन्या का सोन्या, सोनू, थाला, जीभ जर जाडबीड झाली तर काही शब्द निघू शकतो. मैदानाच्या आतमध्ये पहा, सोनू दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात मात्र जबरदस्त केली होती सनीनं. दुसऱ्या बॉलवरती लगेचच त्याला परतावं लागलेलं आहे. तदनंतर अगदी आपण पाहतो यावेळेस सोनू मैदानात दाखल झालेला आहे. रवीनं करायचं श्रीगणेश वडगाव संघासाठी मिळवलेलं हे कमबॅक. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु नाहीये. बॅटानं बॉलचा संपर्क झालेला नाहीये. आलेला आहे तो म्हणजे डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलेला आहे. अजून 3 चेंडूचा खेळ हा बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही. आणि यावेळेस देखील ओहो, व्हाईट +4, 1 हांडा 1 ताट 1 चमचा असा कार्यक्रम. 5 हांड 5 भांडी कन्यादान ओम भट स्वाहा. 5 रन. व्हाईट +4. पहा, खूप उष्णता आहे ना. उष्णतेचा पर्याय म्हणून पहा आपले अनिल भैया आलेले आहेत. आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ शकता. यावेळेस हो, समोरच्या दिशेला पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न जमलं नाही आणि इथे हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे तो म्हणजेच डॉट बॉल. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगली गोलंदाजी सध्या जे आपल्याला होताना पाहायला मिळते. फलंदाज जे वारंवार कुठेतरी टॉट चेंडू खेळतायत. यावेळेस हो, स्टेप आउट झाला. फटका उंच आकाशात आहे आणि लांब देखील आलाय सोनूच्या बॅटमधनं. खणखणीत षटकार. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? तो कोपऱ्यात आहे. साईजद्वारे बिलकुल नाही म्हणतो. भरोसा काय? आता भरोसा दाखवलाय त्याने षटकारानं आणि संघाचा धावफलक 15 या धावसंख्येवरती नेलेला आहे. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार रवी. स्टेप आउट झालाय पुन्हा एकदा. एक सिंगल इथे घेतलेली आहे.
आणि एकाच सिंगलवरती समाधान मानावं लागलेलं आहे. अशा पद्धतीनं ओव्हर क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे. धाबा ज्या धावफलकावरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सह्याद्री स्पोर्ट्स क्लब भेरेवाडी क्रिकेट संघाची धावसंख्या 16 धाबा. धाबा. काळूराम आलेला आहे गोलंदाजीसाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी. काळूराम जो गोलंदाजी मार्क वरती तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं पहा वेळेसाठी सहकार्य करा प्रत्येकानं. पाऊस कधीही कलर चेंज करतोय त्यामुळे जरूर हे हवामान नेहमी बदलत आलेलं आहे. नेक्स्ट मॅच जी आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम सिद्धगड आणि त्यांच्या विरुद्ध जहागीर धसईवाडी. मिड इनिंग मध्ये टॉस होईल. चला आणि सामना 3 षटकांचा असेल याची दोन्ही टीमना अगोदरच नोंद घ्या, कारण आज फायनल आहे आपल्याकडे. चला स्ट्राईक इन वरती नंदू यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस हो समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. काळूरामचा गोलंदाजी सध्या चांगली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस देखील टप्पा पडला, थोडासा बाउन्स झाला. फलंदाज नंदूला समजलेला नाही. कदाचित हा सरावाचा अभाव दिसतोय असं वाटू लागलेला आहे, कारण लागोपाठचे 2 चेंडू काळूरामचे डॉट आलेले आहेत. अजूनही 3 चेंडू या ओव्हर मधील बाकी आहेत. ओहो इथे नो बॉल, नो प्लस 7 धावा. धावा आल्यात या बॉलवरती 7. केलाय गोलंदाजाने घात. आता येणारा चेंडू फ्री हिट. नंदून 2 चेंडू खाल्ले नाही, डॉट खेळला, पण 1 षटकार पचवला. तिथे 7 धावा आल्या. आता 24 धावा. बॉल द्या. थोडस थांबला आणि त्याच्यानंतर पहा नंदून चेंडूला ओळखलं, लेंथ ओळखली, गती ओळखली आणि त्याच्यावरती मोठा फटका जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगला प्रयत्न जे आपल्याला पाहायला मिळालेला आहेत. येणारा चेंडू आता फ्री हिट असेल नंदूसाठी. फ्री हिटचा बॉल लाईन खरा. फ्री हिट मात्र कंटिन्यू. ओहो एक चुकी झाली, परंतु पुन्हा वारंवार चुका होत आहेत. आता येणारा चेंडू फ्री हिट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल जो राहणार आहे. नंदू क्षमता भरपूर आहे नंदूकडे. यावेळेस उडवलेला आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतो आहे. कॉलिंग नाही आहे. याचा महत्वाचा हा प्रश्न म्हटला तर या झेलचा, तिथे तुमचं कॉलिंग चुकलेलं आहे. एक कॉलिंग जर झाला असतं यशस्वी तर आपण विकेट घेऊ शकले असते. 2 धावा येतील आणि आता संघाची धावसंख्या आपल्याला 27 या धावसंख्येवरती सह्याद्री स्पोर्ट्स क्लब भेरेवाडी हा संघ खेळताना पाहायला मिळतो. काळूराम पुन्हा एकदा समोरच्या दिशेला ठेवण्याचा प्रयत्न. पहा वारंवार फलंदाजापासून पहा वाईट यॉर्करवरती चेंडू हाताळले जातात. याच्या पाठीमागे उद्देश म्हणजे कुठेतरी गोलंदाज सध्या फलंदाजाला घाबरलाय की काय, की जेणेकरून फलंदाजापासून जास्तीत जास्त चेंडू हे लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय.
यावेळेस देखील हो मिडॉनला क्षेत्ररक्षक नव्हता, मिडॉपला क्षेत्ररक्षक नव्हता तिथे. अगदी आपण पाहिलं तर डीपमधून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफमध्ये बॉलपर्यंत पोहोचेल. एक सिंगल घेतलेली आहे. नंदू 2 चेंडूला वैतागला आणि तिसरा चेंडू त्यानं वाईट बीट असे कान आपण म्हणतो, आता मला मारू द्या. एक सिंगल घेतलेली आहे. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 28. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. यावेळेस देखील पॉइंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एकनाथ बॉल खाली, चुका नाहीये. शेवटच्या बॉलवरती विकेट. मी कधी नेहमी म्हणतोय मित्रांनो, शेवटचा बॉल फलंदाजाला जास्तीत जास्त वेळा हा घातकी ठरलेला आहे. नेहमी ज्या वेळेस मी स्पर्धा करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने जास्तच्या जास्त वेळा जो चेंडू आहे शेवटच्या षटकामधील त्या शेवटच्या चेंडूवरती विकेट जाण्याच्या चान्सेस भरपूर वेळा असतात आणि ते चित्र आजच्या दिवसामध्ये देखील 2 ते 3 वेळा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. फलंदाज बाद झालेला आहे. गोविंद मोहन आलेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 हाताळण्यासाठी आणि स्ट्राईक एंडवरती नंदू, नॉन स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज गोविंद आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. चला मोहन स्पीडअप घ्या थोडंसं, आज फायनल आहे. पहा पंच जर एखादा गोलंदाज सटकत असेल तर त्याचे पाय दाबून घ्या. सॉरी, त्याला पाय कुठे टाकायचे ते सांगून घ्या. यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला होता, जमलं नाही. इथे आलेला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केलेली आहे षटकाला. मोहन या गोलंदाजाने तिसरं षटक आहे. या तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात तर चांगली होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे, परंतु सुरुवात चांगली झाली तर शेवटही आपल्याला चांगला करता यायला पाहिजे. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पंचांकडे अपील आणि पंचाने अपील उचललेली आहे. नंदू माघारी परतलाय. आली आहे विकेट. प्रमोद यावेळेस मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये धावसंख्या जी आपण पाहिली की चांगली आपण आतापर्यंत पाहिली होती, परंतु या ओव्हरमध्ये इथे मोहन आला. पहिला चेंडू डॉट दुसऱ्या बॉलवरती फलंदाजाला बाद केलेला आहे. यावेळेस देखील फटका हवेत. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक सिंगल इथे वेगानं बनलेले आहे आणि एकाच सिंगलवरती समाधान मानावं लागलेलं आहे. तशा पद्धतीनं पहा एक एक धाव फलकावरती जोडली जाते. यावेळेस देखील बॅटची बाहेरची कडा पकडलेली आहे. शॉर्ट थर्डमॅन होता, त्याला बीट केलेला आहे. डीप थर्डमॅन मध्ये चेंडू दाखल झालाय. 4 धावा येतील. हा येतोय खणखणीत चौकार. पहा जो वडापाव टेस्टी लागतो त्याच्या पाठीमागे सगळं श्रेय कैलास भला. बरं भले तर भले, सांग भले त्यांचा आहे. नवीन बिझनेस ते आता सध्या कल्याणला त्यांचा शॉप सुरू होतोय आणि पहा कामगारांची भरती पण आहे त्यांच्याकडे. यावेळेस देखील फटका खेचून मारलाय. थोडसा वाकल्यानंतर पहा जसा चेंडू बॅटच्या रनांगमध्ये आला तसा चेंडूला डीप स्कोर लाईक सीमारेषा क्लिअर करत असताना मिळतील धावा. या बॉलवरती 6. हा षटकार. आला बॉल, आला बॉल. बाकी आहे चेंडू फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आता 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचा बॉल.
षटक संपलेलं आहे. सॉरी मित्रांनो, 40 धावा आहेत धावफलकावरती. 40 धावा यावेळेस देखील वालके आता तिथे शतरक्षक आहे. चुका नाहीये, आता चुका नाही, चुकांना सुट्टी ही नाहीये. आता मात्र फलंदाज आलेला आहे, तो म्हणजे माघारी परतलाय आलेली आहे विकेट. यावेळेस मात्र नवीन फलंदाज राम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहा, सातत्यानं जर पाहिलं तर कुठेतरी ज्या धाबा येत होत्या त्या धाबा थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज करत होते आणि यावेळेस मात्र फलंदाजांची जी जोडी होती त्या जोडीला फोडण्यात तो यशस्वी ठरलेला आहे. राम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल नवीन फलंदाज राम, स्ट्राईक एंडवरती गोलंदाजी, स्ट्राईकवरती गोलंदाज महेश. यावेळेस हो समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर वेगानं बनलेला आहे. एकाच सिंगलवरती समाधान मानावं लागलेलं आहे आणि एका सिंगलच्या मध्ये आता 41 धावा धावफलकावरती सह्याद्री स्पोर्ट क्लब भेरेवाडी क्रिकेट संघाच्या आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पहिला चेंडू महेशचा, त्यावरती आलेली विकेट, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल. अजूनही या डावातील 4 चेंडूचा खेळ हा बाकी आहे. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, धावबाची संधी देखील असेल. अखेर तिथे फलंदाज होतोय, बाद आलेली आहे विकेट. तीन, पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती विकेट. 4-4. चार झालेत. पंच कसं आहे माहिती आहे का, घरपट्टी जशी येईल ना तशीच आम्ही फाडतो. थोडीशी चुकी होते, भुका लागल्यात, काय करणार, वडापाव खाला आम्ही. चला, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार होईल महेश. 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस हो टप्पा पडला, वेगाने चेंडू, 1 बाउन्सची ताकीद दिलेली आहे. 5वा चेंडू इथे डॉट आलेला आहे. शेवटचा चेंडू जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, स्ट्राईक एंडवरती राम आहे. आता इथून पुढे रामला स्टेप आउट झाला, बॅटची कडा घेतलेली आहे. एक सिंगल तर वेगानं बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न, आता इथे दुसरीसाठी फलंदाज तिथे होईल बाद. एक धाव कंप्लीट. 42 बनलेले आहेत, 43 ची गरज आहे. सिद्धगड क्रिकेट संघाचे संघ कर्णधार टीम जहागीर दसईवाडी टीमचे संघ कर्णधार. आपण टॉस साठी येणं अपेक्षित असेल. जहागीर दसेवाडी 3 ओव्हरची मॅच.
टॉस इथे संपूर्ण होतो आहे. सिद्धगड त्यांच्या विरुद्ध जहागीर दसईवाडी. काटा असा कॉल आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे सिद्धगड क्रिकेट संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे जहागीर दसईवाडी क्रिकेट संघाला. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत जी आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये महेश आणि चेतन ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. 43 धाव्यांचं लक्ष. चला फलंदाज थोडासा फास्ट मध्ये चला मैदानात. 43 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. 43 धावा म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला मोठ्या फटक्यांची ही गरज आहे. तुम्हाला सिंगल डबल नंतर धावफलक घालता ठेवायचाच आहे, परंतु त्याचबरोबर तुम्हाला येणारे चेंडू आहेत त्यावरती तुम्हाला धावा घ्याव्या लागणार आहेत. कारण त्याचबरोबर लाईव्हच्या माध्यमातून जर आपण पाहत असाल तर ग्रीन आर्मी बांगरवाडी आणि टीम श्री गणेशा नेहाडी सेमीफायनल जो आपला पहिला खेळवला जाणार आहे, त्यामुळे आपण उपस्थित लवकरच राहायचं आहे. श्री गणेश नेहाडी आणि ग्रीन आर्मी बांगरवाडी आपण जर सामना पाहत असाल तर आपल्याला सूचना आहे, विनंती आहे, कारण आज कंटिन्यू सामने होतील. त्याच्यानंतर लगेचच आजच्या दिवसाला जो संघ निघेल त्या संघाला लगेचच खेळावा लागेल. त्याच्यासाठी आपल्याला विनंती आहे, अगोदरच अजून दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात केलेली नाही तर तुम्हाला जो कॉल दिला जातो त्यामुळे लाईव्हच्या माध्यमातून आपण जोडले असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण वेळेवरती उपस्थित राहा. वेळेवरती म्हणजे तुम्ही 3 वाजता इथे बरोबर उपस्थित राहिले पाहिजे. मोहन मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये पहा, गणेशाला पहिल्याच बॉलवरती विकेट आलेली आहे. चांगली गोलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळाली. सनीच्या माध्यमातून झेल कॅरी केलाय. यावेळेस देखील लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळालेली आहे, परंतु प्रयत्न चांगले आहेत. फलंदाजाला चेंडू इथे समजलेला नाहीये. हवा तसा बॅटवरती चेंडू आलेला नाही. डाबेष्टी सोडून थोडासा चेंडू बाहेरनं निघालाय. त्यामुळे पंचाने इथे घोषित केलेला आहे की हा चेंडू वाईट आहे, खराब चेंडू आहे. तुम्हाला 1 धाव तर धावफलकावरती खर्च करावे लागणार आहे. संघाचं खातं यावेळेस देखील भन्नाट वेग टप्पा अचूक आहे आणि आलेला हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी यावेळेस होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीची गोलंदाजी केल्यानंतर एखाद्या फलंदाजावरती प्रेशर क्रिएट निर्माण करताना खऱ्या अर्थाने निश्चित यावेळेस हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली, जजमेंट चुकलेली आहे. 1 2 3 क्षेत्ररक्षकांना सोडून चेंडू मात्र निघाला. पंच एकूण धावा 3 धावा. 3 धावा जबरदस्त. पहा, एक चुकी या मैदानावरती भरपूर काही शिकवत असते आणि शिकवून जाते. त्याचं चित्र मैदानात सुरू आहे. 4 धावा ज्या धावफलकावरती आहेत. चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत 4. यस 3-3. वाईट. तिसऱ्या पंचांची मदत.
व्हाईट बॉल. आपल्याला रिप्लायमध्ये देखील ब्रदर स्पोर्ट अर्थात हेंबाडे ब्रदर्स HB स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीनं गोलंदाजाने तो चेंडू हाताळला होता. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित आलेला आहे तो म्हणजे डॉट बॉल. पहा अजूनही जर विचार केला तर 38 धावांची आवश्यकता आहे मॅचमध्ये. सध्याच्या स्थितीला हे षटक क्रमांक 1 सुरू आहे. आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत. एक विकेट आपल्या नावावरती केलेली आहे. येणारा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका तोही परफेक्ट आलाय. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत असताना मिळाल्यात धावा या बॉलवरती 6. पण रिप्लायकडे खऱ्या अर्थाने नजर टाकूया. ज्या पद्धतीने हा चेंडू गोलंदाजाने खऱ्या अर्थाने हाताळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज अगोदरच तयार होता आणि जसा आला स्लॉट मध्ये तसा त्याला पाठवला पार्किंग लॉट मध्ये. थोडाही विलंब न करता अगदी या बॉलवरती 6 धावा वसूल झालेल्या आहेत. शेवटचे 19 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये 32 धावेची गरज आहे. 19 चेंडू 32 धावा हे इक्वेशन मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा चेंडू कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायक मध्ये फलंदाज महेश जो पाहायला मिळतोय. इथे टाकलेला हा चेंडू आलेला आहे तो म्हणजे डॉट. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 1चा खेळ संपलेला आहे आणि धाव संख्या ही धावफलकावरती 11 एका गड्याच्या मोबदल्यात. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल अजूनही मॅच मध्ये 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 32 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश बडगाव या संघाला. सातत्याने जर पाहिला तर निश्चित ही स्पर्धा या 12व्या पर्वामध्ये लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट केली जाते. HB स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट अर्थात हेंबाडे ब्रदर्स लाईव्ह इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा जी आपण पाहतोय. या वाहिनीवरती आपण नवीन असाल तर या चॅनेलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेला बेल आयकॉनचा तो घंटा मात्र दाबायला विसरू नका जेणेकरून येणारी स्पर्धा तिचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि आपण या चॅनेलवरती घर बसल्या अनेक स्पर्धांचा आनंद घेऊ शकाल. गोलंदाज आलाय प्रमोद. गोलंदाजीसाठी आपल्याला प्रमोद पाहायला मिळणार आहे. पहा सह्याद्री स्पोर्ट क्लब भेरेवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या डावामध्ये धाबा थांबवण्यासाठी स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 82 चौकार जे लागलेले आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल इथे बनलेले आहे आणि निश्चित एकाच धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे. तर निश्चित आपण विचार करत असतो स्पर्धेचा विक्रम कशा पद्धतीने पहिल्या दिवसापासून आपण पाहिलेला आहे. 82 चौकार एक वाजून 48 मिनिट आतापर्यंत झालेले आहेत. तुम्ही आम्ही पाहताय समस्त ग्रामस्थ मंडळ खुटारवाडी आयोजित फ्रेंडशिप चषक 2025 पर्व 12व. या 12व्या पर्वामध्ये यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. शतरक्षक बॉल खाली कॉलिंग चुकलं. इथे जजमेंट जी घेता आली नाही शतरक्षकाला अन्यथा इथे झेल कॅरी होऊ शकला असता. पहा 2 शतरक्षक जेव्हा एकाच झेलवरती
चला मॅच कडे वळत आहोत आपण पुन्हा एकदा. यावेळेस इथे लाईन चेक केली जाईल. यस, खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे पंचांच्या माध्यमातून. स्क्रीनवरती जे प्रेक्षक यावेळेस हो फटका हवेत, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर. 6 धावा येतील या बॉलवरती आलेला हा खणखणीत षटकार आणि संघाची धावसंख्या ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे जाऊन पोहोचेल. आता या षटकाराच्या मदतीनं 22 धावा ज्या धावफलकावरती आहेत. भरपूर प्रयत्न सुरू आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाकडनं देखील, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे देखील. यावेळेस देखील फटका चांगला आहे, मोठा फटका, पुन्हा एकदा रूपांतर झालाय आणि हाही चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. आलाय हा षटकार. विनंती आहे की जो गेटचा शेवटचा टोक आहे उलटीच्या साईडला, तिथे त्या कोपऱ्यात जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण तिथून थोडंसं साईडला व्हायचं आहे. विनंती आहे आम्हाला आयोजन कमिटीच्या वतीनं जे आमच्यापर्यंत माहिती आली ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वाईट +1. हा, वारंवार चुका होत आहेत. 43 धावा ज्या 43 बनवायच्या आहेत आणि त्या 43 धावांचा पाठलाग करत असताना 30 धावा. 13 चेंडू 13 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालेला आहे, एक सिंगल इथे बनलेले आहे आणि अशा पद्धतीनं ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 2चा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती, अर्थात 15.50 ची धावगती आता इक्वेशन मॅच मध्ये बाकी आहे. 12 चेंडू 12 धावांचं बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश वडगाव क्रिकेट संघासमोर. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल सध्याच्या स्थितीला 4 चेंडू आणि 19 धावेची ही भागीदारी जे आपल्याला पाहायला मिळालेली आहे. महेश जो बाद झाला, 4 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्या, तो बाद झाला. आणि निश्चित आता इथे मैदानाच्या आतमध्ये मोहन जो स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळतो. काळूरामचा विचार जर केला तर ज्यानं 3 चेंडू आतापर्यंत खेळून काढलेले आहेत, 14 धावा ज्या वैयक्तिक खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. यावेळेस हो सनी आलाय, सनीवरती आक्रमण चालू केलेलं आहे. सनीवरती देखील ताबडतोब प्रत्युत्तर दिलेलं आहे षटकारानं. पहा इथे सनी आला, सनीचा पहिला बॉल पहा थोडासा वाईट ठेवला होता आणि त्याच्यानंतर फलंदाजाने पहा चेंडूला जवळ येऊन दिला आणि त्याच्यानंतर त्याला दिशा दाखवलेली आहे. चांगले प्रयत्न. मोहन शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवून आहे. आता 6 धावा यावेळेस देखील पुन्हा एकदा उडवलेला आहे. चेंडू हवेत आणि मला वाटतं आहे चेंडू सीमारेषा पार. पहा लागोपाठचे इथे आलेले हे 2 मोठाले फटके भरपूर काही शिकून जाईल सह्याद्री स्पोर्ट क्लब भेरेवाडी क्रिकेट संघाला. आपल्याकडनं काय घडलं, काय घडवायचं होतं, काय चुकलं, या सगळ्या गोष्टी स्पर्धेमध्ये जर पहा वारंवार आपण अशा चुका कराल तर कदाचित या महागड्या ठरतील. 6 चेंडूमध्ये 29 धावांची ही भागीदारी. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे एक सिंगल बनलेली आहे आणि बघता बघता मॅच जी इथे फिनिश होते. अभिनंदन श्री गणेश वडगाव, टफ वन हार्डलक टीम सह्याद्री स्पोर्ट क्लब भेरेवाडी. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. 7 बॉल 17 धावा नाबाद खेळ.